तर आज मी पाहिलेला आहे मित्रांनो असंभव हा चित्रपट रिटन अँड डायरेक्टेड बाय सचित पाटील, कास्ट बाय मुक्ता बर्वे, प्रिया बापट व सचित पाटील। मराठी इंडस्ट्रीमध्ये ना चाइल्ड ऍक्टर्स असो, फिमेल ऍक्टर्स असो किंवा मेल ऍक्टर्स असो, एकापेक्षा एक चढ आहेत। पण काही फिमेल व चाइल्ड ऍक्टर्स आहेत ना, ते वरदान आहेत आपल्या महाराष्ट्राला। आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक खूप चांगला गुण आहे जे बॉलिवूड तर सोडा साऊथ इंडस्ट्रीकडे पण नाही, ते म्हणजे आपली इंडस्ट्री कोणत्याही फिमेलला एकदम ग्लोरीफाय किंवा एकदम आय कॅन्डी म्हणून दाखवत नाही। निश्चित तसले सिनेमे बनतात, बट तशीच सिनेमे नाहीत बनत। म्हणजे वुमन्सला ऑब्जेक्टिफाईंग करणं असो किंवा आय कॅन्डी म्हणून दाखवणं असो, आपली इंडस्ट्री खूप सारे चित्रपट अशी बनवते जिथे फिमेल्स इम्पॉर्टन्स रोल मध्ये असलेल्या दिसतात, ज्यामध्ये पण खूप साऱ्या आपल्या इंडस्ट्रीमधील ऍक्टरेस अगदी उत्तम काम करतात। जसं की छाया मॅम, सोनाली मॅम, अनिता मॅम, अमृता मॅम व आणखीन पण खूप साऱ्या। त्यामधल्याच एकदम धुरंधर फिमेल सुपरस्टार्स मुक्ता बर्वे व प्रिया बापट हा चित्रपट या दोघींचा आहे। ऑनेस्टली सांगायचं म्हणजे या मूवीला बघायला जाण्याच्या अगोदर या मूवीचं मी ट्रेलर पण पाहिलेलं नव्हतं। तर कशी वाटली मला ही मूवी, लेट्स डिस्कस। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये। या मूवीची स्टोरी आहे मानसी नावाच्या एका मुलीची। तिला रात्री खूप भयानक स्वप्न पडतात। एके दिवशी ती तिच्या कामानिमित्त उत्तराखंडला जाते व जे हॉन्टेड हाऊस तिला जे स्वप्न दिसायचं ते तिला रिअल मध्ये दिसत होतं आता। पण या अगोदर ती उत्तराखंडला कधीच गेलेली नसते। तिच्यासोबत हे असं का होतं व हे सगळं का आहे ते तुम्हाला मूवी मध्ये पाहायला मिळेल। मूवीचा रन टाइम आहे 2 घंटे 20 मिनिटे, ज्यात पहिला हाफ खूप चांगला एंगेजिंग आहे, बट दुसऱ्या हाफ मध्ये काही सिक्वेन्सेस असमान वाटायला लागतात। कुठे स्टोरी पटकन पुढे जाते तर कुठे कथा अशी अडकून बसली असं जाणवतं। काही प्रसंग अचानक संपतात ज्यामुळे इमोशनल कंटिन्युटी संपते। तथापि काही ठिकाणी सस्पेन्स करण्याचा प्रयत्न दिसतो, पण ते पूर्णपणे युटिलाइज झालेला जाणवत नाही। बेसिकली कथा ही स्पेसिफिक कॉन्सेप्टवर स्ट्रॉंगली डिपेंड आहे, पण एक्झिक्युशन मध्ये काही कमी पडते। काही ठिकाणी कथा लॉजिकल दिसते तर काही ठिकाणी अचानक इलॉजिकल ट्विस्ट वाटतात, त्यामुळे काही सीन्स हेवी वाटतात तर काही सीन्स अचानक ऑफ वाटतात। लॉजिकच्या या गॅप्सवर पडदा टाकण्यासाठी एक गोष्ट खूप मदत करते, ती म्हणजे या चित्रपटातील ऍक्टिंग। या चित्रपटातील मुख्य कलाकार खूपच प्रभावी कामगिरी करतात। ते कॅरेक्टर्स त्यांनी नीट समजून घेतलेले आहेत आणि त्यात प्रामाणिकपणे उतरलेले आहेत। इमोशनल सीन्स मध्ये त्यांची बॉडी लँग्वेज, आईज आणि एक्सप्रेशन खूप कन्व्हिन्सिंग होते। काही मोमेंट्स तर ऍक्टिंग मुळेच प्रेक्षकांच्या मनाला भिडतात। सपोर्टिंग कास्टनेही चांगला सहभाग दिलाय। बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड डिझाईन काही सीन्सला अपलिफ्ट करतात, पण स्क्रीन प्ले व एडिटिंग टाईट, काही सिक्वेन्स शॉर्टन केले असते तर हा पिक्चर फार बेटर दिसला असता। मूवी इतकी खराब तर नाहीये, ऑफकोर्स काही फ्लॉज आहेत, जसं की पेसिंग इश्यूज, काही सीन्स अननेसेसरी ड्रॅग होणं व तुम्हाला जर थोडीफार सस्पेन्स थ्रिलर मूवीज पाहण्याची सवय असेल तर मूवीचा क्लायमॅक्स प्रेडिक्टेबल असणं असो। पण पॉझिटिव्ह भाग हा आहे की चित्रपटाची ऑनेस्टी तुम्हाला जाणवते, कथा एक्झॅगरेट करत नाही व मूवीमध्ये प्रिया बापट व मुक्ता बर्वे यांनी जी ऍक्टिंग केलेली आहे ती खरंच चित्रपटाचा सर्वात मोठा मजबूत पॉइंट आहे। प्रिया बापट यांचा जास्त स्क्रीन टाइम नाही, बट कर्जे एवढा आहे व लास्ट क्लायमॅक्स मध्ये त्यांचा लुक व त्यांची ऍक्टिंग आहे ती खूप रिअलिस्टिक व इमोशनल होती। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, कॅप्टन ऑफ शिट रायटर, डिरेक्टर, ऍक्टर सचित पाटील यांनी या मूवीमध्ये दुहेरी भूमिका निभावलेली आहे। एक खूप सामान्य व भोलसर व एक खूप श्रीमंत व एकदम स्मार्ट। या दोन रोललाही त्यांनी एकदम जस्टिस दिलेला आहे व या मूवीला पण त्यांनी डायरेक्शनच्या माध्यमात एक जस्टिस दिलेलं आहे। ओव्हरऑल मूवी इज गुड, वन टाइम वॉचेबल विथ फॅमिली। ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या मूवी बद्दल। तुम्ही जर ही मूवी पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।